रोहित, पूजा, रोहित. रोहित नाही येते घरी. काय काम काढलं? अहो तुमचं काम तरी काय असणार दुसरं? रोहित कुठं आहे, कुठं गेलाय, अडचण आहे, पैशाला, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला येतं काय? नाही म्हणजे ते महत्वाचं काम होतं ग. काय महत्वाचं काम होतं? मला माहिती तुम्हाला पैसेच लागत असतील, दुसरं काय काम असणार आहे? आता आमच्याकडे 1 रुपया पण नाही. पहिलेच ना माझा नवरा लॉस मध्ये गेलेला आहे. अगं पण काय अगं, तुम्हाला लाज वाटत नाही का? उठून सुरू तोंड घेऊन येतं इथं पैसे मागायला. कामधंदे करायचे ना तिकडं. तू जरा भेटला असता. पैशाचं काम का बरं होतं. भेटायचंय? काय पैशाचं काम आहे? पैशाचं तुम्हाला पहिले सांगून ठेवतो, तुम्हाला 1 रुपया पण भेटणार नाही आमच्याकडून. आणि तुम्हाला काही वाटतं का नाही? त्यात मागच्या महिनाभर आजारी होते मी. लाख रुपये लागलेत मला. एकदा तरी भेटायला आलेत तुम्ही? येता वर तोंड करून. नाही ते सगळं मान्य आहे. एकदा रोहित भेटला असता तर बोललो असतो जरा. नाही येत ते, घरी गेले तालुक्याला. ते येणार नाही 2 दिवस. जा तुम्ही. ठीक आहे. काय पाणी बिन देऊ का? नको. जा. परत येऊ नका पैसे मागायला. होय का ना? सासू आजारी आहे आणि पैसे तर कुठून ऍडजस्ट व्हायनात बघ. माझं बी काय डोकं चाललं नाही. तू बघ ना काहीतरी पैशाचं होतंय का? पैसे हाय ते बरं का मी गोऱ्याला दिलेलं. मला त्याला फोन करावा लागेल. दिला की तुला देऊन टाकतो. 2 लाख रुपये होतील. 2 लाखाची अपेक्षा काय ठेवू नको बरं का. पण 20,000 तर नक्की मदत करतो बघ. 20,000 होतील. अर्धस्ता संकटाच्या वेळेस जवळच्या सुद्धा परके होत्यात रे. माझ्याकडे आहे 20,000 देतो तुला. काय टेन्शन घेऊ नको. पूजा, पाणी आण ग. आयो, आज लय कटाळा आला गड्या. हे पूजा, आले आले. बस. आज पण काय पैशाचं ऍडजस्ट झालं नाही बघ. मला पण समजा नाही नेमकं काय करू ते. कसं होईल आता? आईचं आज ऑपरेशन आहे. तिला जर काही झालं. हे बघ, तुझी आई माझ्या आई सारखीच आहे. तू काळजी नको करू. मी काहीतरी करून नक्कीच पैशाचा बंदोबस्त करेल. प्लीज जाओ, काही पण करा, कुठूनही पैसे ऍडजस्ट करा. माझ्या आईला काय होतं कामाने. हे बघ, तू रडू नको, काळजी करू नकोस तू. अहो काय काळजी करू नको. पैशाचं झालं नाही, संध्याकाळी ऑपरेशन आहे तिचं. मी करतो म्हणलं ना तुला. तू काळजी नको करू आणि तू रडू नको प्लीज. तू असं रडलीस ना तर मग माझं कसं होणार. तू रडू नको, मी करतो काहीतरी. मी तर काय करू काय नाही, मला काही समजत नाही हो. भाऊन ते पण, कुणी नातेवाईक पण पैसे देत नाही. त्यांच्या पडत्या काळात माझ्या आई वडिलांनी खूप केलं त्यांच्यासाठी. आज आम्हाला वेळ येतं, आमच्या पाठीशी कोणीच नाही. मी आहे म्हणलं ना, मी करतो पैशाचा ऍडजस्ट. तू रडू नको. तू एक काम कर, तू चहा बनव मस्त पैकी. मी चहा पिऊन गावात जातो आणि पैशाचं काहीतरी करतो. करा ना नक्की. हा, तू अजिबात रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. मी पैशाचं करतो बरं का. विश्वास आहे ना माझ्यावरती. मी करतो पैशाचं, तू काळजी नको करू. बरं, मी गावातून आलो, तू चहा ठेवतो परत. दादा, तू कधी आलास? अरे मला येऊन 3 तास झाले. 3 तास? मग फोन नाही केला काय नाही? फोन करणार होतो पण कस काय? कोण हरवला? नाटक करीत असेल. पैसे नाही. अगं पूजा, काय बोलते तू? नाटक करत असते. अहो मी बरोबर बोलते. तुम्हाला काय माहित नाही? तुम्हाला मगाशीच म्हटले ना हे घरी नाही, तरी पण आले. अगं तुला माहितीये का तो कशासाठी आलाय? तू थोडं ऐकून घेतेस तुम्ही का? शांत बस. तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका बरं. तुम्हाला माझी शपथ आहे, काही जर बोलले तर. तुम्हाला काय म्हटलं दादा हे घरी नाही म्हणून? अहो इथं माझ्या मागे काय परेशान चालली आणि तुमचं काय पैशासाठी येतात दरवेळेस तोंड घेऊन? अहो माझी आई आजारी, ऑपरेशन, तिला पैसे द्यायला आम्हाला पैसे नाही इथं. माझा नवरा कुठून कुठून त्यांनी 1 लाख रुपये जमा केले. तो परत आले तोंड घेऊन. येता आले कारण ते पैसे आले. पैसे काम करता रे, मंगळसूत्र ठेवा घाण, पैसे घेऊन या. काय काय आईचं ऑपरेशन चालू झालंय हॉस्पिटलला. तुला यावं लागेल. तिथं लय धावपळ चालली. दाजीने पैसे भरलेत वाटतं. काय? अहो तुम्ही पैसे भरले मला सांगितलं पण नाही. अगं मी नाही पैसे भरले.
दादा तू पैसे भरलेस? अहो हे काय पैसे भरणार आहे, भिकारी आहे. दाजी काय बोललीस? ए शांत बसा. तुम्ही यांच्यासाठी मला हात उचलला, ह्या माणसासाठी? काय म्हणतेस भिकारी? अगं देव माणूस आहे तो. तुला माहितीये का तुझ्या आईचं आज ऑपरेशन होतंय ना जे, ते माझ्या दादामुळे होतं या. स्वतःच्या बायकोचं सगळं सोनं घाण ठेवून आज हॉस्पिटलला पैसे भरले तर, आणि ह्या माझ्या रामासारख्या भावापासून तुम्हाला वेगळं केलंस. प्रत्येक अडचणीत सावलीसारखा माझ्या पाठीमागे उभा राहिला तू, आणि ह्या माझ्या भावापासूनच मला तोडायला निघालीस तू. मनाला येईल ते वाटेल ते बोलत चालली नुसती. प्रत्येक वेळी त्याचा अपमान, प्रत्येक वेळी त्याला नको तसलं बोलायचं, पण कधी समजून घेतलं नाही. हे बघ पूजा, एक बाई आहे ना, घर जोडूनही ठेवू शकते आणि घर तोडूही शकते. दादा मला माफ कर. नाही नाही, असू दे, हरकत नाही. हे बघ पूजा, दादा म्हणते ना मला. हा नाही दादा, मला खरंच माफ करा. अगं माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली. मी फक्त हरकत. पैसा बघितला, नाती नाही जपली. अगं भाऊ म्हणतीस आणि माफी बी मागतीस बाई. आणि रोहित, अरे कुठली बी बाई आपल्या नवऱ्याचाच विचार करणार, हा? तिचे पैसे वाचवायला बघणार. हा, बाईनी स्वार्थ बघावा, पण इतका बी स्वार्थ बघू नये की आपला संसार तुटायला येईल. हा, एवढं लक्षात असून द्या म्हणजे झालं. तुम्हाला तुमची चूक कळली ना, झालं तर. मी माझं काम केलं, तू तुझं काम केलं, आणि तिने तिचं काम केलं. ठीक आहे. बस दादा, मी चहा करते. बस दादा, चहा पिऊन जा. ठीक आहे. अजून पैसे लागले तर सांगा बरं का मला. हा? आणि ह्याच्यात 1 लाख रुपये आहेत. अरे पण दादा तू पैसे तर भरले, 2 लाख रुपये लागत होते. आणि ते मी भरले आहेत. हे घे, हे पण ठेव. हे कशाला आता? औषध पाण्याला लागले तर. हा? तुम्ही पण सांगा बरं का काय लागलं तर मला. हा. चला आता चहा पाणी वगैरे काही नको, मी येतो. अरे पण चहा पिऊन गेला असता. नाही नाही, आता नको, मला आता जायला लागेल, काम आहे. हा, चला येऊ का मी? येतो पूजा. दादा तुझ्यासारखा भाऊ जर पाठीशी असेल ना, तर कुठल्याच लहान भावाला कशाचीच कमतरता भासणार नाही. अरे रोहित, काळजी करू नको. गावा बी काय बी लागू दे. हा, चला येऊ मी. सावकाश जा. येतो.